हा 40 इंचचा कागद आहे. आपण रुनोटो बनवत आहोत. रुनोटोचा शस्त्र. अशा प्रकारे दुडून घ्यायचे. बघा आणि परत पाठवून असं दुडून घ्यायचंय. हे बघा, हा आपला एक भाग झालेला आहे. आमचा दुसरा भाग. बघा, असं दुडून मी परत त्याला फोल्ड करून घेतोय. हे बघा, हे पहिलं शस्त्र. हे बघा कसं केलंय. आत बघा कसं केलंय. हे असं दुमडलंय आणि हे बघा आता परत तसाच करतोय एक. कारण की त्याला अशाच प्रकारे एक दुसरं करायचं आहे. हे बघा, हे शस्त्र रुनोट 2 याच्या फिल्म मध्ये आहे. आता हे असं जोडून घ्या. आमचा मित्र सार्थक इथे आलेला आहे. हाय. हे बघा, हे दोन आपण बनवलेले भाग आहेत. आपण यांना एकमेकात असे जोडायचे. बघा, हा आहे ना, तो याच्यात असं ठेवायचा आणि हे इकडे घ्यायचं आणि हा पेपर याच्यात आणि हा इथे असं. का बघा, असं तुम्हाला जमत नसेल तेव्हा असंही करता येतं. आणि टोकाला टोक जुळायला पाहिजे. इथे आपण स्टॅपलर मारायचं. बघा, आता आपला बाहेरचा भाग पूर्ण रेडी झालेला आहे. ते ह्या पेपराचे आपण अशा 100च्या पेनानं असं दुडून घ्यायचं आहे. बघा, दुडल्याच्या नंतर एक स्केच पेन पुतूर घालणार आहे. ही बघा, ही माझी आयडिया आहे. जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या आयडीवर सर्च मारा यूट्यूबवर. आता आपण आमचं काम चालू करणार आहोत. त्याच्यापूर्वी मी सगळ्यांची ओळख करून देतो. हा माझा मित्र जयेश परब आणि मी त्याचा मित्र मंदार. चला आता सुरू करूया. हे बघा, मी असं फोल्ड करतोय. हे बघा, असा आमचा एक मित्र आहे, त्याच्याजवळ असं पकडायला सांगतोय. ही आमची टेप आहे. मी आहे सार्थक परब. हा आहे सार्थक परब. नाव येडा फकीर आहे आणि याचं नाव पलगी आहे. आम्ही थांबतो. हे बघा, मी अशी एक टेप मारून घेतलेली आहे, म्हणजे असं सुंदर दिसतंय. बघा, आता आपला हा इथे बघ, आणि हे असं फोल्ड करायचंय. हे बघ, जे इथे आपली रेषा आहे ना,
बघा हे धरायचं आहे. हे बघा धनुष्यबाण आता झालं नरुटोचं. बघा. आणि हा आपला एक पंख खाली राहिलाय, यासाठी आपण बघा असं कापून घेतलंय. बघा. हे बघा आपलं बाण बनवून तयार झालेला आहे. फक्त त्याच्या आता डिझाईन करायची आहे, ती पण आम्ही तुम्हाला आता दाखवतो कशी करायची. हे आमचं नरुटोचं हत्यार आहे. तो काय जर हे हत्यार तुम्हाला आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा. हे बघा हे वरचं त्याचं हत्यार आहे धरायचं, आणि हे असं करून हे असं टांगायला पण महत्त्व लागतं.